हाय गाईज, मी आत्ता सध्या नाईटला रील शूट करत आहे कारण सकाळपासून खूप कामात बिझी होते. आज मी सकाळी 8ला गेले, आत्ता जस्ट घरी आले. मला यायला 10:15 वाजले. तर आले, खूप जास्त थकले होते. तर आले, पहिलं फ्रेश झाले. फ्रेश झाल्यावर थोडं चांगलं वाटलं. एवढी थकान जाण्यासाठी मग मी थोडंसं चहा पण घेतला. आधी चहा पिऊन घेतला. सकाळी काय मी स्वयंपाक केला नव्हता, तशीच उपाशी पोटीच गेलते. तर नाश्ता पण नव्हता केला, तसंच गेले, काम वगैरे केलं. आपण कितीही काम केलं ना कुणालाच दिसत नाही, म्हणून म्हटलं जाऊ दे. मग संध्याकाळी आले घरी, चहा वगैरे पिऊन घेतला. आणि आज मला बनवायचे होते भरलेले वांगे आणि भाकरी, त्यामुळे त्याची तयारी करत होते. म्हटलं जाऊ दे, कामावरचा जर विचार करत बसला तर आपण उपाशीच बसन, म्हणून पटकन उठले. थोडासा चहा पिला. चहा पिल्यावर थोडी एनर्जी आली काम करण्यासाठी. मग पटकन कांदा वगैरे कापून घेतला, भाजीला फोडणी दिली आणि मग भाकरी करायला घेतली. आज मी स्पेशली माझ्या बारक्या दादासाठी जेवण बनवत होते, कारण हल्ली 3 दिवस झालं मी त्याला डबाच देत नव्हते. कारण माझी मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळं मी लेट उठायचे, तसेच आंघोळ करून वगैरे तसेच चहा पिऊन निघून जायचे आणि तो तसंच उपाशी राहायचा. म्हटलं जाऊ दे, आज जर कंटाळा केला परत तो उपाशी राहील, म्हणून मग पहिलं मी त्यासाठी स्वयंपाक बनवून घेतला. आणि आज कामावरती असं घडलं माझ्यासोबत, आम्ही थोडं लेट झालं जायला खरं तर मॅनेजरने आम्हाला लगेच बोलून दाखवलं. तर अर्धा तास लेट आला आहे ना, तर अर्धा तास लेट जायचं. आपण अर्धा तास लेट गेलेलं दिसतं, पण आपण 2-2, 3-3 तास त्यांच्यासाठी थांबतो, त्यांच्यासाठी एवढं काम करतो मनापासून, पण ते त्यांना नाही दिसत. कसे असतात ना लोक, मला हेच कळत नाही. फक्त आपली चूक दिसतात, आपण त्यांना समजून घेतलेलं ते नाही दिसत. आज खूप वाईट वाटलं मला, रडायलाही खूप आलं, पण रडून पण काय फायदा. त्यांच्या पुढं रडलं पाहिजे ज्यांना आपल्या रडण्याची काहीतरी किंमत असते. आजकाल लोकांना वाटतं की रडून रडून नाटकी करतात, म्हणून अशा लोकांपासून लांब राहिलेलंच बरं. सगळ्यात एवढ्या काम केलं मी, पण सगळ्यात जास्त आज मला वाईट वाटलं की आजचा दिवस लय म्हणजे लय भंगार गेला माझा.